मी लगेच फोन लावला, त्याच्यावर कोण खोटी केस केली, त्याला मान कोण फोडीला, त्या पोराला कोण नाही घेतलं, आता टंकली खणवले आते बोलले बोलते ते सरकार संघ बैठक लावली, त्यांना ते मृत घोषित केलं. मला करू नका मृत घोषित त्यांना सांगितलं. मला रोज काम आहे त्या क्रमांकाचं कल्याण करायचं. पीडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवले, बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला ते मार्गी काढायला लावला. मला होता काढला त्यांनी ते काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही. उदय सामंत साहेबांना सांगितलं तुम्ही तिथे काढा, मला बलिदान केलेलं कुटुंब एमआयडीसी लावायची, तुम्ही एसटी लावली, ती एसटी गरम धुमत झाली, गरम हवा येते खाली. म्हणजे आमचे लेकरं मेलेत आमच्या समाजासाठी, त्यांचे कुटुंब उघडवर पडले तर त्याला तिथे एसटी गिअर लागून टाकायला इकडून असं ती गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी, आणि त्याला एसटी टाकली. ती शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटी ड्रायव्हर. शिक्षणाप्रमाणे द्या, माझ्या लेकराचं कल्याण होऊ द्या ना. या भूमिकेत मी म्हणून मी हे नाही लागत. मला रोज काम आहे युट्यूब साईट मध्ये पोरं त्यांच्या काय भांडणार की एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत, मला ते करून घ्यायचे. सारखी मधले पोरं आपले माय बापू आपले विषय लेखन बिरत आपण कधी मोगम बसत नाही. तुम्ही जांतरवाडी येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येत. उन्हात जे तुम्ही तळतात ना, इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही उन्हात तळताना तिथं उन्हात तळायला टाइम नाही हो कोणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी 60 पोराचे काम आहे, 80,000 पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्या. का वाटोळा करता आमच्या पोरांचा? मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे थकले. नेले ना पोरं आमचे कर्जबाजारी होऊन. इकडे भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो, महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पोरं कर्जबाजार झाले, शिबिर खराब व्हायला लागले. मला काम आहे, मला रोज समस्या आहेत. कुणाच्या बांधाचे शेताचे आहेत, कुणाच्या पोरी शिकायला तिथले आहेत, कुणाच्या कॉलेजचे आहेत, कुणाच्या शाळाचे आहेत, कुणी दवाखान्यात आहेत, कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडाव्या लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या. उठला की फक्त बोलायचं, दुसरं आहे का पुत्र तरी का दारात. मला रोज काम करायचं आणि मी समजा असं मनात धरून चला. समजा का मी तर मोकळा होतच नाही आता, पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो, त्याला काय काम नाही, मला काय काम नाही. ते गेलेलं मी गेलेलं. तो अंगावर बोलणार, तो कमराच्या खाली बोलणार, तर मी कमराच्या वर बी बोलणार, खाली बोलणार. मी लय कच्च्या तालमी दिला. मग माझ्याकडे काय शब्द कमी आहेत का? भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द कमीत कमी 15 तास तरी मस्त पाणी पिणार नाही आपल्या या गॅसाचं. आणि तुम्ही केव्हा ऐकलं नसेल इतकं तुम्हाला बी ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत, पण मला त्याच्यात वेळच नाही.